हॅलो मुलांनो, मी आहे साची तुमची स्टडी बडी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आज इथे आपण माहिती घेणार आहोत आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल, म्हणजेच भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा. तर चला सुरू करूया. भारताचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा हा केशरी, पांढरा आणि हिरवा अशा 3 रंगांचा आडवा आयताकृती ध्वज आहे. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने तो स्वीकारला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी तो भारताचा अधिकृत ध्वज बनला. हा ध्वज भारताच्या सन्मानाचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे. ध्वजाच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे, ज्याला 24 प्रवक्ते आहेत. हा ध्वज पिंगाली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वराज्य ध्वजावर आधारित आहे. कायद्यानुसार राष्ट्रध्वज हा खादीचा किंवा रेशमाचा असावा. राष्ट्रध्वजावरील केशरी भगवा रंग हा त्यागाचा द्योतक आहे. पांढरा रंग प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा प्रतिनिधी आहे, तर हिरवा रंग हा मानवाचे निसर्गाशी व भूमीशी असलेले नाते दर्शवितो. आपण आपल्या राष्ट्रध्वजाचा नेहमीच मान राखला पाहिजे. तर मुलांनो, आत्ताच आपण माहिती घेतली आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल, म्हणजेच तिरंग्याबद्दल. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग अँड कीप स्टडीing. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.